टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पिंपरी चिंचवड शहरात गोळीबाराची घटना जी आहे ती समोर आली आहे। पिंपरी कॅम्प परिसरामध्ये दुपारच्या सुमारास जे आहे ती हा गोळीबार जो आहे तो समोर आलेला आहे। ओमकार जनरल स्टोर या चालकावर जे आहे आता एक राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत पोलीस उपायुक्त सर, काय सांगाल, काय नक्की घटना आहे, गोळीबार झालेला आहे, किती राऊंड फायर करण्यात आले? याच्यामध्ये जे जखमी आहेत त्यांचा आम्ही प्रायमरी स्टेटमेंट घेतलं। त्याच्यामध्ये एक राऊंड फायर केल्याची त्यांनी घटना सांगितलेली आहे। आता त्यांच्यावर उपचार चालू आहेत। त्यांचे उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या त्यांचं स्टेटमेंट घेऊन पुढील तपास करण्यात। आरोपी कुठून आलते, काय किती आरोपी होते किंवा कुठल्या पार्श्वभूमीच्या ह्या संदर्भात ही घटना जी आहे ती घडलेली, पूर्ववैमनस्य होतं का चोरीच्या उद्देशाने, काय नक्की प्राथमिक अंदाज समोर येतो? प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांच्या सांगण्यानुसार एकच आरोपी होता, मोटरसायकलवर आला होता। आणि जे जखमी आहेत आता ह्या निश्चित त्याचं कारण आणि हेतू त्यांच्याशी सविस्तर त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतरच समोर येईल। जसे त्यांचे उपचार संपतील आम्ही या सर्व गोष्टींची शहानिशा करू। आरोपीच्या शोधासाठी किती पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आली? आरोपीच्या शोधासाठी आता या ठिकाणी जवळजवळ 10 पथकं गेली आहेत। गुन्हे शाखा आणि इथं परिमंडळ 1चे जे पोलीस उपायुक्त साहेब त्यांचे देखील DBचे सर्व पोलीस स्टेशनचे पथक रवाना झाले। वर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर एक राऊंड जो आहे तो या ठिकाणी फायर झालेला आहे। जखमी युवक जो आहे तो त्याच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांकडून या ठिकाणी सांगण्यात आले। नक्की कारण या गोळीबाराचं काय आहे ते देखील या ठिकाणी अद्यापही अस्पष्ट आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।